नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। नवा भारत नवा विचार गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर। सिंदखेड राजा तालुक्यातील रुग्ण जिल्हा परिषद शाळेत थेट पुराचे पाणी शिरलंय। पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। रुमना, तांदळवाडी, बुट्टा, धानोरा या परिसरात शेतजमिनीतील पिकाचं मोठं नुकसान झालंय। सर्वात गंभीर बाब म्हणजे रुमना शाळेत पाणी शिरल्यामुळे पोषण आहाराचं सर्व साहित्य पाण्याखाली गेलं असून विद्यार्थ्यांचं शिक्षण अक्षरशः ठप्प झालंय। शाळा भरवायची कुठे हा प्रश्न शिक्षक आणि पालकांसमोर उभा टाकलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी नमूद केलंय की प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथे आरोग्य सेवेसाठी एक महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात तब्बल 507 रुग्णांची तपासणी बीपी, शुगर आणि ईसीजी सह मोफत करण्यात आली आहे। या शिबिराचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले तर आमदार श्यामभाऊ खोडे विशेष उपस्थिती होते। शिबिराचे आयोजन संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती यांच्या सहकार्याने करण्यात आले। यावेळी खासदार संजय भाऊ देशमुख यांनी शेलू बाजारला लवकरच एक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन देत उपस्थितांना मोठा दिलासा दिलाय। रुग्णसेवक शिवा सावके यांच्या पुढाकाराने आणि शिव आरोग्य सेना रुग्णसेवा योग ग्रुपच्या सहकार्याने झालेले हे शिबिर मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक मंत्र आम्हाला दिलाय, 80% समाजकारण, 20% राजकारण। त्याच अनुषंगाने या शिबिराचं आयोजन सन्माननीय जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी, लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख, त्यासोबत समस्त जिल्हा पदाधिकारी, तालुका प्रमुख श्री रामदास पाटील सुर्वे, सोबतच आमचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सहकार्यानं, समस्त शिवसैनिकांचं सहकार्य आणि या शिबिराला एक सचिन भाऊ डोपेकर असतील, विलास भाऊ लांबाडे, आमचे काका बबनराव सावके या सर्वांच्या सहकार्यानं, दयाराम पाटील राऊत सरपंच आणि शिवसैनिक या सगळ्यांचं सहकार्य लागलाय। विशेष सहकार्य डॉक्टर सुनील राऊत साहेब यांचं सुद्धा या शिबिराला लाभलाय। सोबतच शेलू बाजार प्रॉपरची जी मंडळी आहे, ग्रामपंचायत सदस्य असतील, सगळे आपले हितेश भाऊ, अशोक भाऊ खंडारे, सगळे या सगळ्या लोकांचं सहकार्य आहे। प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, अशाच प्रकारचे शिबिर आपण भविष्यात आयोजित करत राहू आणि आपण या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आमच्या ठिकाणी पोहोचले त्याबद्दल तुमचं सुद्धा पत्रकारांसमोर मी आभार मानतो। छत्रपती संभाजीनगरात मानवी संवेदना धक्का देणारी धक्कादायक घटना वार्ड क्रमांक 90 मधील रेल्वे गेट 56 परिसरात। रस्त्याच्या अभावामुळे अंत्ययात्रेत मृतदेहाची अक्षरशः हेळसांड झाली आहे। दिवसा चालणंही कठीण असलेल्या या चिखलमय रस्त्यावरून नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेत चिखल तुडवीत नेला। पाय घसरून अपघात होण्याचा धोका असतानाही अखेर मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले। जिजाऊनगर, जिजामातानगर, राजनगर, बाळापूर फाटा परिसरातील हजारो नागरिक अनेक वर्षासाठी या रस्त्याच्या कामासाठी आक्रोश करत आहेत। निवडणुकीत आश्वासन मिळालं पण प्रत्यक्षात काम शून्य। जीवनपणी मरण यातना, मेल्यानंतरही मरण यातना या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आमदार अनुराधा चव्हाण व प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे। आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होतील का हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। वाशिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत अनोखे नमो दीपोत्सव साजरा करण्यात आला। वाशिम जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष कविता खरात आणि शहर महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता विस्पुते यांच्या नेतृत्वाखाली पद्मतीर्थ देवस्थान येथे तब्बल 500 मातीचे दिवे पेटवून नमो अक्षर साकारण्यात आलाय। या अद्भुत दृश्याने वातावरण राष्ट्रभक्तीने उजळून निघालं। कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष मनीषा मंत्री, जिल्हा सरचिटणीस गणेश खंडाळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामू ठेंगडे यांच्यासह विविध मोर्चे प्रकोष्ठांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक ठरलेला हा दीपोत्सव नागरिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटून गेलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। पत्रकार सुरक्षेसाठी बुलंद आवाज। पुढारी वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा लोणार तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर येथे पुढारी वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार जगतात संतापाची लाट उसळली आहे। या निषेधात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या लोणार प्रतिनिधीने आज तहसीलदार कार्यालयात धडक देत ठाम पवित्रा घेतलाय।
पत्रकारावरील हल्ले ही लोकशाही विरोधी प्रवृत्ती असल्याचा ठपका ठेवत पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत, त्यांच्यावर हल्ला म्हणजे सत्यावर गदा असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। निवेदनात 2 ठोस मागण्या करण्यात आल्यात। पुढारी न्यूजच्या पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, पत्रकारांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा तातडीने लागू करावा, तहसीलदारांनी हे निवेदन तात्काळ शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे। उपस्थित पत्रकार प्रतिनिधींनी स्पष्ट इशारा दिलाय की पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारलं जाईल। या धडक निषेधामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासन व प्रशासनाची खरी कसोटी लागली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। न्यूज चॅनलचे पत्रकार ज्यांच्यावर जो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भ्याड हल्ला झालाय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी लोणार तहसील कार्यालयावर आलेलो आहे आणि माननीय तहसीलदारांना आम्ही त्या आरोपींना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि पत्रकारांसाठी एक संरक्षण कायदा मागणीसाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे व तसेच त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे व अत्यंत गंभीरपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। त्र्यंबकेश्वर इथे एका पत्रकारावर फार हल्ला झालेला आहे व त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो व तसेच त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आज आम्ही राष्ट्रीय विश्वकर्मा पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांवर जे भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा जाहीरपणे निषेध करत आहोत। त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये खूपच याची प्रमाण वाढलेलं आहे की पत्रकारांवर हल्ला चालू आहेत, तर पत्रकार विधेयक कायदा लवकर लागू करण्यात यावा अशी आमची मागणी या निवेदनातर्फे असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। लोणार तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या राष्ट्रीय विश्वकर्मा पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन लोणार तहसीलदार यांना निवेदन सादर करीत आहोत। या तरी त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाजाने आज तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत घटना एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी ठाम मागणी केली आहे। सन 2014 मध्ये बारामती येथे धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा दिलेला शब्द आजवरी न पाळल्याच्या समाजाचा आरोप। या पार्श्वभूमीवर जालना येथे दिनांक 17 सप्टेंबर पासून दीपक बोराडे हे अमर उपोषणाला बसले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असूनही सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आहे। धनगर समाजाने स्पष्ट इशारा दिलाय की 2 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास दीपक बोराडे यांच्या सूचनेप्रमाणे आणि धनगरी बाणाने राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल। याशिवाय उपोषणकर्त्याच्या जीवितास काहीही धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवरच राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे। येत्या 24 सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील हजारो समाज बांधव जालना येथे दाखल होऊन उपोषणकर्त्यांना भक्कम पाठिंबा देणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरोसे यांनी स्पष्ट केले आहे। अशा अनेक नवनवीन बातम्यांसाठी न्यूज मराठी 24/7 पाहत रहा। नवा भारत नवा विचार।